सैफ अली खानवर न्यूरोसर्जरी पार पडली आहे आणि आपण आता थेट लीलावती रुग्णालयाच्या बाहेर पोहोचतोय। आपले प्रतिनिधी गिरीश कांबळे तिथे उपस्थित आहेत। गिरीश, काय अधिकची माहिती आहे? सैफवर आता लीलावतीत सर्जरी पार पडली आहे, पुढच्या अपडेट्स काय आहेत? काही वेळापूर्वी सैफ अली खानवर आहे ते न्यूरोसर्जरी पार पडलेली आहे। त्याच्या पाठीत म्हणजे मणक्याजवळ आहे तो चाकूचा काही भाग 2 ते 3 इंच इतका काही वस्तू आहे धारदार ती बाहेर काढण्यात आलेली आहे। तो चाकूचा भाग असल्याचं बोललं जातंय। यात तर ही न्यूरोसर्जरी अत्यंत एक आपण न्यूरोसर्जरी पार पडले आणि त्यानंतर आता कॉस्मेटिक सर्जरी आहे ती सुरू आहे। या ठिकाणी काही वेळापूर्वी जेव्हा न्यूरोसर्जरी अत्यंत जे चाकूचा काहीसा भाग आहे तो या ठिकाणी त्याच्या पाठी कण्यामध्ये अडकल्याचं माहिती मिळाली आणि तो भाग आहे तो काढण्यात आलेला आहे। एक महत्त्वाची अशी ही शस्त्रक्रिया होती, ती शस्त्रक्रिया आता पार पडलेली आहे आणि त्यानंतर आता ही कॉस्मेटिक सर्जरी आहे ती या ठिकाणी पार पडत आहे। अत्यंत महत्त्वाची अशी ही सर्जरी आहे। दोन्ही सर्जऱ्या आता या दोन्ही सर्जऱ्या पार पडत आहेत। न्यूरोसर्जरी जी एक महत्त्वाची सर्जरी होती ती पार पडली। या ठिकाणी सकाळी 3:30 वाजता या रुग्णालयात दाखल करण्यात आलं। त्यानंतर 3 डॉक्टर न्यूरोसर्जन आहेत, कॉस्मेटिक सर्जन आहेत आणि भूलतज्ञ आहेत। या 3 विशेष अशा डॉक्टरांच्या उपस्थितीत त्यांच्यावर ही शस्त्रक्रिया आहे ती पार पडते। एक महत्त्वाची ही शस्त्रक्रिया पाठीवरची ती पार पडलेली आहे। पाठीवरची शस्त्रक्रिया अत्यंत नाजूक अशी शस्त्रक्रिया असते आणि त्यासाठी महत्त्वाचा हा जो भाग आहे एकंदरीत संपूर्ण शरीराचा आणि त्या ठिकाणी पाठीच्या कण्याच्या जवळ हा चाकूचा 2 ते 3 इंच असलेला हा भाग आहे तो आतमध्ये राहिलेला होता। तो भाग आहे तो या ठिकाणी शस्त्रक्रिया करून काढण्यात आलेला आहे। त्यामुळे एक प्रकारे न्यूरो सर्जरी आहे ती यशस्वीरित्या पार पडलेली आहे। आता कॉस्मेटिक सर्जरी आहे ती सुरू आहे। त्यामुळे ह्या दोनही सर्जऱ्या जेव्हा कॉस्मेटिक सर्जरी पूर्ण झाल्यानंतर एकंदरीत जे रुग्णालय आहे रुग्णालयाच्या प्रशासनाकडून एक बुलेटिन आहे, मेडिकल बुलेटिन ते सादर केले जाईल, बाहेर काढण्यात येईल आणि यामध्ये संपूर्ण माहिती आहे, मेडिकल अपडेट आहे ती दिली जाईल। मात्र आता कॉस्मेटिक सर्जरी आहे ती सध्या सुरू असल्याची माहिती आपल्याला मिळते आणि असेच अपडेट घेत राहू। तुर्तास आपण ब्रेकिंग पाहूया की सैफवर चाकू हल्ला करण्यात आलाय आणि त्या संदर्भात आपण अपडेट्स पाहतोय। त्याच्यावर आता न्यूरोसर्जरी पार पडली आहे। मणक्याजवळ खूप असलेली तीक्ष्ण वस्तू बाहेर काढण्यात आली आहे। 2 ते 3 इंच लांबीचा धारदार वस्तू जी काढण्यात आली आहे तो चाकूचा तुकडा आहे असंही कळतंय। सैफ अली खानवर आता न्यूरोसर्जरी पार पडली आहे आणि आता कॉस्मेटिक सर्जरी सुद्धा पार पडणार आहे। त्यासाठी भूलतज्ञ, कॉस्मेटिक सर्जन आणि न्यूरोसर्जन तिथे उपस्थित आहेत। या सगळ्यांच्या देखरेखीखाली सैफवर आता उपचार सुरू आहेत। त्याच्या पाठीकडे जो वार झाला होता त्यात धारदार 2 ते 3 इंचची वस्तू अडकली होती ती बाहेर काढण्यात आली आहे आणि आता त्या ठिकाणी कॉस्मेटिक सर्जरी सुद्धा करण्यात येणार आहे। मणक्याजवळ खूप असलेली तीक्ष्ण वस्तू बाहेर काढण्यात यश आलंय। आता त्यावर कॉस्मेटिक सर्जरी होणार आहे। सैफवर लीलावती रुग्णालयात उपचार सुरू आहेत। रात्री सैफवर जीवघेणा हल्ला झाला। मुळात हा हल्ला करताना हल्लेखोर त्याच्या घरात सुरक्षा व्यवस्था तैनात असताना कसा पोहोचला हा सर्वात मोठा सवाल आहे।